आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा 7व्या वेतन आयोगाच्या 3ऱ्या आणि 4थ्या हप्त्याच्या थकबाकीच्या संदर्भातला आहे। विशेष म्हणजे आजचं हे पत्र जे आहे ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आहे, परंतु या पत्रात प्राथमिक विभागाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। सोबतच कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींसाठी हे पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यातल्या ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, कटक मंडळांच्या शाळा आहेत, अशा सगळ्या शाळांच्या संदर्भात हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे। या पत्रात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। सोबतच 7व्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातली स्थिती परिस्थिती काय आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता। याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत, त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता। सोबतच हे पत्र जरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचं असलं तरी प्राथमिक विभागाचं जर पत्र आपल्याला समजून घ्यायचं असेल तर याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी शेवटी आपल्याला एक व्हिडिओ दिसेल, त्याच्यामध्ये प्राथमिक विभागाची माहिती सुद्धा ही आपण दिलेली आहे। आता आपण हे पत्र समजून घेऊया। पत्र आहे शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आणि 30 जानेवारी 2024 हे पत्र राज्यातील सर्व माननीय शिक्षण उपसंचालक, सर्व माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, सर्व माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई अर्थात उत्तर क्षेत्र, दक्षिण क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्र आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्हीही घटकांच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे। पत्राचा विषय काय आहे तो पहा। खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयके, 7वा वेतन आयोगाचा हप्ता व इतर देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत, अर्थात थकीत देयके, 7व्या वेतन आयोगाचा हप्ता आणि इतर देयके हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात यावे हा विषय घेऊन हे महत्त्वाचं पत्र आहे। आता पत्रातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते लक्षात घ्या। उपरोक्त विषयान्वये शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। थकीत देयके खाजगी शाळांच्या बाबत संचालनालय स्तरावरून ज्या देयकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन 2023-2024 या आर्थिक वर्षात थकीत देयके ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार आवक ज्येष्ठतेनुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी। आवक देयकाचा अर्थ होतो, ज्येष्ठतेचा अर्थ असा होतो की ज्याचं आधी आलं तो ज्येष्ठ। दुसरा मुद्दा काय तो पहा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा 2रा, 3रा व 4था हप्ता व थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन मधून अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। लेखाशीर्ष 55/8 531, त्याच्यानंतर 549 आणि 576 मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे 7वा वेतन आयोगाचा 1ला, 2रा, 3रा हप्ता जर राहिला असल्यास तो आणि 4था हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा। हा अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे तो दुसरा भाग आहे। बहुतांश ठिकाणी 1ला, 2रा, 3रा हप्ता दिलेला आहे असं गृहीत धरून 4था हप्ता सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अदा करावा असं म्हटलेलं आहे। तिसरा मुद्दा काय पहा। लेखाशीर्ष 478 मध्ये सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे 7वा वेतन आयोगाचा 1ला, 2रा, 3रा हप्ता राहिला असल्यास 4था हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा। वरचे जे लेखाशीर्ष होते त्यासोबत खालचाही लेखाशीर्ष महत्त्वाचा आहे
आणि तो सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे। चौथा मुद्दा काय तो पहा, लेखाशीर्ष 3361 मध्ये सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 7व्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा राहिला असल्यास तिसरा हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावा। म्हणजे पहिला आणि दुसरा जर राहिला असल्यास तो द्यावाच, परंतु तिसराही हप्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करावा असं म्हटलेलं आहे 3361 च्या संदर्भात। उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र पत्र व सूचना देण्यात येतील। अर्थात हे लेखाशीर्ष महत्वाचे आहे, त्या लेखाशीर्षाच्या अनुषंगाने त्या सूचना आहेत। अंशतः अनुदानित शाळेतील 20% 40% अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्प्याचा फरक अदा करण्याचे बाकी असल्यास अदा देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकीत देयके प्रमाणे गृहीत धरून हा फरक अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार देयके अदा करण्यात यावी। सन 2023-2024 याच आर्थिक वर्षातील थकीत देयके प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे। देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करावी। शासन निर्णय दिनांक 4/1/2024 नुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया ची जी CMP प्रणाली आहे अर्थात कॅश मॅनेजमेंट प्रोडक्ट आणि ई-कुबेर या प्रणाली मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। अर्थात हा जो 8वा मुद्दा आहे तो संपूर्ण राज्यासाठी लागलेला आहे। पूर्वी काही जिल्ह्यांसाठी होता, तो आता 4/1/2024 च्या शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून CMP प्रणाली मार्फत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट हे सगळं वेतन जमा होणार आहे। हा अत्यंत चांगला असा शासनाचा निर्णय आहे। सन 2023-2024 वित्तीय वर्षातील माहे 2023 पासूनची थकबाकी या वित्तीय वर्षामध्ये आहरित करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे। त्यानुसार देयके अदा करावी। थकीत प्रशासकीय मान्यतेची लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे प्रथम प्राधान्याने काढण्याची कार्यवाही करावी। उपरोक्त देयके अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह करण्यात आलेली आहे। वरील नमूद मुद्द्यातील देयके ऑनलाईन सादर करून पारित करण्याची तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी। दिलेल्या अनुदानाचा पूर्ण विनियोग दिनांक 7/2/2024 पर्यंत करून अहवाल संचालनालयास सादर करावा असं माननीय शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे आणि या पत्रातले काही मुद्दे हे लक्षात घ्यायचे आहेत। त्यातल्या त्यात 5वा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यात स्पष्टता आहे की उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र पत्र अथवा सूचना देण्यात येतील। म्हणजे हे जे संपूर्ण पत्र आहे यात ज्यांच्या लेखाशीर्षाचा उल्लेख आहे त्यांच्या संदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे। या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि नम्र विनंती की माझ्या या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।